वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवत आहोत मेथीचे पराठे। तुम्ही बघू शकता असे मेथीचे पराठे आज आपण बनवणार आहोत। त्याकरिता आपल्याला लागणारे साहित्य आहे कणिक, बेसन, काही मसाले। त्यात आहे रेड चिली पावडर, अजवाईन आणि तीळ, धनिया पावडर आणि मीठ, आणि ही आहे आपली मेथी। मेथीला मी बारीक कापून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी मेथीला बारीक कापलेला आहे। बारीक काप केले मी याचे। आता मी याच्यात काही मसाले ॲड करील माझे। रेड चिली पावडर, धनिया पावडर, जे मी तुम्हाला आधी सांगितलं तेच मसाले मी यात ॲड करणार आहे आता। आणि आपल्याला आता याचा एक चांगला सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे, ज्याने की आपल्याला पराठे छान लाटता येईल। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचा सॉफ्ट एक डो तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कसं थोडं थोडं पाणी टाकून त्याचा एक चांगला सॉफ्ट डो तयार करून घेते आहे। अशा प्रकारे चांगल्याने त्याला मिक्स करून आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कसा डो तयार करून घेतलेला आहे। आणि त्या डोला चांगल्याने मळून घ्यायचं आहे की आपल्याला तो पराठा चांगल्याने लाटता येईल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला डो तयार करायचा आहे। आणि आता आपण पराठे तयार करून घेऊया। आपल्याला चांगले पराठे तयार करून घ्यायचे आहे। माझे तर पराठे नाही झाले गोल, तुम्ही पक्का ट्राय करा की तुमचे पराठे गोल होईल। अशा प्रकारे मी माझा पराठा लाटून घेते आहे। तुम्ही बघू शकता आता माझा पराठा झालेला आहे रेडी। मी त्याला गरम तव्यावर चांगल्याने शेकत आहे। पराठे दोन्हीकडून चांगल्याने शेकून घ्या, नाहीतर ते कच्चे राहतील। आपल्याला ते कच्चे नाही ठेवायचे, आपल्याला ते चांगल्याने तुम्ही शेकून घ्या। तुम्ही बघू शकता की मी कसं दोन्ही साईडनी पराठे चांगल्याने शेकत आहे। त्याच्यावर मी 2 चम्मच ऑइल यूज केला आहे। सॉरी 2 नाही, 1 चम्मच ऑइल यूज केलं मी। आणि आता ऑइल टाकल्यानंतर पण मी ते पराठे दोन्हीकडून चांगल्याने शेकून घेईल। तुम्ही बघू शकता की मी ते पराठे कसे शेकत आहे। अशा प्रकारे आपल्याला पराठे चांगल्याने शेकून घ्यायचे आहे। दोन्हीकडून तुम्ही सराट्याने त्याला दाबून चांगल्याने शेकू पण शकता। बघत आहे ना मी कसं शेकत आहे, तसंच तुम्ही त्याला शेकू शकता। जिथे मला कच्चं वाटलं मी तिथे त्याला दाबून चांगल्याने शेकून घेते आहे। तुम्ही बघू शकता माझा पराठा कसा मी चांगल्याने दोन्ही साईडने शेकून घेतलेला आहे। आता माझा पराठा झालेला आहे रेडी। आता मी याला तव्यावरून काढून घेईल। माझे आता पराठे झाले आहे रेडी। गरम गरम पराठे तुम्ही पण एन्जॉय करा विथ ग्रीन चटणी किंवा सॉस सोबत पण तुम्ही एन्जॉय करू शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला पक्का सांगा, कमेंटवर तुम्ही मला पक्का सांगू शकता। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि लाईकसुद्धा करा। बाय बाय।